ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या जीवनावर नक्षत्राचा, तिथीचा आणि जो की जन्मदिवसाचा सुद्धा प्रभाव टाकत असतो. ज्या जन्मदिवशी तुम्ही जन्म घेतला आहे त्या वाराचा सुद्धा प्रभाव तुमच्या आयुष्यावर नेहमी पडत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मदिवस हा पण खूप इम्पॉर्टंट मानला गेला आहे. का तर त्या जन्मदिवसाचा स्वामी ग्रह त्यावरनं तुमच्या बऱ्याचशा गोष्टी उलगडू शकतात. तुमचा स्वभाव कळू शकतो. तुम्हाला कशात रुची आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टीत नावड आहे, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला तुमच्या जन्मदिवसावरनं समजू शकते. तर मग आज आपण पाहणार आहोत की जन्मदिवसावरनं तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतायत, नावडतायत, कुठल्या गोष्टींवर तुम्हाला जास्त पगडा आहे किंवा नाहीये, तुम्हाला काय त्यामध्ये बदल करायचे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सोमवारी जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव आपण पाहिलात तर फार मूडी असतो. कधी त्यांना आनंद होतो, कधी त्यांना दुःखही होतं. इव्हन ह्यांना तणाव हा खूप जास्त असतो. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त तणाव करून घेतात. कुठलीच एखादी धरलेली गोष्ट ही लोक पटकन सोडत नाहीत. नेहमी त्यांना डिप्रेशनचं शिकार बघितलं जातं तर सोमवारवाल्यांना बघितलं जातं. ह्या लोकांना जास्त सावध व्हायचं आहे ते की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये, कारण त्यांचं कुणाशीच पटकन न जुळत असल्यामुळे, मूडी स्वभाव असल्यामुळे नक्की हा माणूस काय आहे हेच समोरच्याला कळत नाही. घडीत एक बोलतात, घडीत वेगळं बोलतात, हा नेचर असतं. क्रिएटिव्हिटी खूप असतात, खूप जास्त कलात्मक असतात. प्रत्येक गोष्टीच्या पूर्णपर्यंत जाण्याची तयारी ह्यांची असते. पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न पण गोष्टींचा हेच करतात. विचार जरी करत असले तरी पॉझिटिव्ह विचार जर केला तर ते त्यांचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदलवू शकतात. ह्यांना घेण्याची काळजी म्हणजे तीच की रिलेशन बाबतीत ज्यांचा जन्म मंगळवारी झालेला असतात ती लोक पण आणि मुलं पण खूप जास्त क्रोधी असतात, रागीट फार असतात. राग त्यांचा खूप अनावर असतो, कंट्रोल होत नाही. 5 मिनिटाचाच राग असतो पण तो खूप जास्त तीव्रतेचा असतो. ही मुलं खूप जास्त धडपडी किंवा ही लोक खूप जास्त धडपडी असतात. ह्यांचे नेहमी ॲक्सिडेंट, दुर्घटना ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात सतत चालू असतात. इवन ही लहान मुलं ज्या वेळेला असतात मंगळवारची ती नेहमी आजारी असतात. मंगळवारी जन्म झालेल्या लोकांचं रिलेशनशिप पण पाहता हीच लोक फार लिडरगिरी करतात किंवा समोरच्याला नेहमी हेच लोक म्हणतात माझंच तुम्ही ऐकायचं. मंगळवारी जन्म झालेली लोक ही फार जास्त साहसी पण असतात, पराक्रमी असतात, कॉन्फिडंट आपलं बोलणं समोरच्याला पटवून सुद्धा देतात. त्यामुळे भीती हा प्रकार मंगळवारच्या मुलांमध्ये शक्यतो नसतो. हे जर तुम्ही बघाल ड्रायव्हिंग करताना किंवा वाहन चालवताना त्यांचं स्पीडवर पण तेवढं नियंत्रण राहत नाही. बुधवारी जन्म घेतलेली जी व्यक्ती आहे ती खूप हुशार असते, प्रचंड टॅलेंटेड असते, बोलण्यामध्ये खूप पटाईत असते. मार्केटिंग क्षेत्रामध्ये पण बुधवारची मुलं जर तुम्ही पाहिली ती झळकतात. पोपटपंची खूप असतात, लहान वयामध्ये खूप बोलतात. बुधवारच्या ज्या व्यक्तींचा जन्म झालाय ती कमी वयातच खूप सफल झाल्यामुळे, सक्सेस पटकन भेटल्यामुळे अहंकारी पण दिसतात. त्यामुळे अहंकार ही गोष्ट जर त्यांनी लांब ठेवली तर आयुष्यात खूप चांगल्या उंच शिखरावर पोहोचू शकतात. अहंकारापासून थोडंसं यांनी लांब राहणं फार गरजेचं आहे. बुधवारच्या लोकांमध्ये तुम्ही जर बघितलं तर परफेक्शन खूप असतं. त्यांना त्यांच्या पद्धतीनेच गोष्टी त्यांना करायला आवडतात. ह्या लोकांनी जर अहंकार साईडला ठेवला तर ह्यांच्यासारखंच सक्सेस कुणीच होऊ शकत नाही. गुरुवारी ज्यांचा जन्म झालेला आहे ती लोक फार जास्त भाग्यवान असतात. नशिबाची साथ त्यांना नेहमी खूप भेटते. नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये ते पहिले असतात. गुरुवारी जन्म झालेली व्यक्ती ही मान, सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांना लहान वयापासूनच भेटतात. ही लोक बोलताना पण खूप ज्ञानी असल्यासारखं बोलतात किंवा ह्यांना सगळं माहिती असतं अशा पद्धतीने ते बोलत असतात. गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांना एक सावधानी ठेवायची आयुष्यात, ते म्हणजे कोणावरही पटकन विश्वास ठेवायचा नाहीये. नेहमी ह्यांचा विश्वास राहतच होतो. प्रत्येक वेळेला स्वभाव खूप जास्त दयावान असल्यामुळे, परोपकारी असल्यामुळे, संपन्नतेचा असल्यामुळे लगेच एखाद्याला मदत करून मोकळे होतात. पण त्यांना त्यांच्या वेळेला कुणीच इतकी पटकन मदत करताना दिसत नाही. शुक्रवारी जन्म झालेली जी कोणी व्यक्ती असतील किंवा मुलं असतील ही फार जास्त तेजस्वी असतात. ईश्वरांची कृपा नेहमी ह्यांच्यावर असते. ह्यांना कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही. त्यामुळे ती बहुतेकदा बेजबाबदार होताना दिसतात. वडिलांनी कमवून ठेवलंय ना तर तो मुलगा बघा शुक्रवारचा असेल तर त्याचं असंच असतं की पप्पांनी कमवलंय ना तर मी बघेन, ह्या टाईपमधले असतात. तर तसं बेजबाबदार राहू नका, अति कॉन्फिडन्स राहू नका, अति विश्वास एखाद्यावर पण करायचा नाहीये आणि खूप जास्त हवेमध्ये पण राहायचं नाहीये. शुक्रवारी जन्म घेतलेली लोक ही शक्यतो कला क्षेत्रामध्ये झळकताना दिसतात. लाईमलाईटमध्ये सुद्धा शुक्रवारची लोक तुम्हाला खूप पटकन दिसतील. शॉपिंगचं भरपूर क्रेज असतं, ड्रेसिंग करण्याचा सेन्स असतो.
त्यामुळे शुक्रवारी जे लोक जन्माला येतात त्यांनी सावधान कुठल्या ठेवायच्यात, जे की बेजबाबदार राहायचं नाहीये आणि अति कॉन्फिडंट राहायचं नाहीये. ह्या गोष्टी 2 जर बचाव केला तर तुमचं आयुष्य खूप सक्सेसफुली पुढे जाऊ शकतं. ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी झालेला असतो त्या व्यक्तींना बहुधा तुम्ही पाहिलं असेल तर लहान वय खूप स्ट्रगलिंग जातं. लहान वय म्हणण्यापेक्षा एक ठराविक वयापर्यंत त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. इवन त्यांना लहान वयातच जबाबदाऱ्या खूप घ्याव्या लागतात. वयाच्या 36 नंतर किंवा 32 नंतर ही लोक टॉप लेवलला जायला बघतात. ही लोक स्वतःच्या जोरावर शिक्षण वगैरे घेऊन बाहेर गावीच सेटल होतात, जे की परदेशात. जिथे तुम्ही राहताय त्याच्यापासून लांब ही लोक गेल्यानंतर ह्यांचा भाग्योदय सुद्धा बघितला जातो. त्यामुळे शनिवारची जी लोक असतात त्यांचे सल्ले फार छान असतात. त्यांना कधीच तुम्ही इग्नोर करू नका. ते काहीतरी सांगतात म्हणजे त्यांच्या संघर्षामधून झालेल्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला सांगत असतात. त्यामुळे शनिवारची मुलं ही कष्टाळू पण असतात आणि मेहनती पण असतात. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी झालेला आहे अशी व्यक्ती ही जर तुम्ही बघितली तर लहानपण त्यांचं भरपूर आजारात गेलेलं असतं. ह्यांना नाव, यश, कीर्ती ह्या गोष्टी पटकन मिळतात. ह्यांची फॅमिली लाईफ खूप जास्त समस्यांनी भरलेली असते किंवा तेवढं सुख त्यांना भेटत नाही. कारण अति कॉन्फिडंट असल्यामुळे किंवा माझंच खरं हा गुण त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या गोष्टी दिसून येतात. त्यामुळे त्यांनी थोडंसं स्वतःचं खरं करणं थांबवलं पाहिजे आणि दुसरा पण माणूस काय बोलतोय त्याचाही विचार जर केला तर ही लोक पण खूप मोठी सक्सेस होताना दिसतात. रविवारी जन्म झालेली मुलं ही थोडीशी जिद्दी असतात. एखादं काम करायचं म्हटलं तर ते पूर्णत्वाला जाईपर्यंत ते थांबत नाहीत. त्यामुळे त्यांची ऊर्जा ही सूर्यासारखीच असते. नेहमी फ्रेश मूडमध्ये दिसतात. नेहमी 4 चौघं त्यांच्याबरोबर नेहमी तुम्हाला दिसतील. वैवाहिक जीवन रविवारवाल्यांचं हे खूप जास्त चांगलं नसतं. खूप समस्या त्यामध्ये असतात. त्यामुळे त्यांनी वैवाहिक जीवनाकडे पण थोडंसं लक्ष ठेवले पाहिजे. समाजाकडे खूप लक्ष असल्यामुळे घरामध्ये तेवढं त्यांना लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा त्यांनी इग्नोर केला तर बऱ्याच गोष्टी त्यांना सक्सेसफुली बनवू शकतात.